आज आहे तुळजाभवानी मंदिर तुळजापूर या ठिकाणी दर्शनाचा योग आणि समोर जे दिसते ते आहे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार। कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या समोर असलेलं हे भव्य असं प्रांगण आणि या प्रांगणातून दिसणारा हे भक्तनिवास। राजमाता जिजाऊ महाद्वारामधून आता आपण मंदिरात जाऊया। दगडी बांधकाम केलेला हा प्रशस्त रस्ता आणि या उजव्या बाजूला आहे गोमुख तीर्थ। महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांची वर्दळ असते। समोर जे दिसते ते आहे मंदिराचे मुख्य महाद्वार। दगडी बांधकाम केलेलं अतिशय मजबूत असं हे महाद्वार आहे आणि हे सर्व पुरातन बांधकाम आहे। बालाघाटच्या अगदी कड्याला हे मंदिर वसलेलं आहे। मंदिराच्या महाद्वाराच्या डाव्या बाजूला आहे सिद्धिविनायक मंदिर आणि हा उजव्या सोंडेचा गणपती आहे। आलेले भक्त या ठिकाणी सुद्धा दर्शन करतात। आता जाऊया आपण मंदिरामध्ये। मंदिराचं द्वार काळ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे। या ठिकाणी पुरातन लाकडी दरवाजे असून मंदिराच्या महाद्वाराच्या आतल्या बाजूला ओऱ्या ठेवलेल्या आहे। समोर जे दिसते ते आहे तुळजाभवानी मंदिरासमोर असलेल्या यज्ञ मंडपाचं शिखर। गोंधळामध्ये वापरला जाणारा पोत पेटवण्यासाठी या ठिकाणी अखंड ज्योत तेवत असते। मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाणाहून आपल्याला प्रवेश करता येतो आणि त्यानंतर भुयारी मार्गाने जाऊन आपण एकदम देवीच्या मंदिराच्या समोरच्या सभामंडपापर्यंत पोहोचू शकतो। हा आहे भुयारी मार्ग। अतिशय चांगली दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हा जो सभामंडप आहे तो आहे दगडी सभामंडप मंदिराच्या अगदी समोरचा। मंदिरामध्ये कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे मंदिरातलं आपण मूर्तीचं प्रत्यक्ष स्वरूप दाखवू शकत नाही, पण आम्ही आता मंदिरातून दर्शन करून बाहेर आलो। या पायऱ्यानं आपण चाललो त्या पायऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असत। हा जो दरवाजा आहे हा या घाटावर या बाजूला उघडणार आहे आणि त्या काळात या परिसरात पूर्ण जंगल होतं आणि या मंदिराच्या पलीकडे निजामशाहीचं राज्य होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शनाला यायचं असेल तर ते या घाटाच्या मार्गाने येऊन तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असत आणि याच मार्गाने परत जात असत। म्हणून या द्वाराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार, म्हणून या द्वाराचं विशेष महत्व आहे। आता तुम्हाला मी महाद्वार दाखवतो ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार। आता ज्या पायऱ्यानं आलो त्या पायऱ्यानं चढून आल्यानंतर हे द्वार लागतं। छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारामधून आता आपण मंदिरात प्रवेश करूया। मंदिराचं दगडी बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीच्या शैलीमध्ये केलेलं आहे। प्रदक्षिणा मार्गाने आपण पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करू शकतो। महाराज दक्षिणा या परडीमध्ये टाकू का? देवी जगदंबेला पारंपरिक पद्धतीनं गोंधळ घालण्याची परंपरा आहे आणि या ओट्यावर गोंधळ पूजा मांडली जाते आणि पारंपरिक पद्धतीनं गोंधळ पूजा संपन्न केली जाते। त्रेतायुगामध्ये कर्दम ऋषीची पत्नी या ठिकाणी आराधना करीत होती। तेव्हा तिला कुकुर नावाचा राक्षस त्रास देत होता। तेव्हा कर्दम ऋषीच्या पत्नीने देवी भगवतीची आराधना केली आणि देवी भगवतीने अवतार घेऊन या ठिकाणी तुळजाभवानीच्या रूपात येऊन राक्षसाचा नाश केला। हे राजमाता जिजाऊ महाद्वार। आता या द्वारामधून आपण मंदिरातून बाहेर पडू। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीचा आज दर्शनाचा योग आला। अतिशय सुंदर असं दर्शन झालं। ओ तात्या, मंदिराच्या आवारात अतिशय छान छान दुकान आहेत।
आणि परिसर पूर्ण गजबजलेला आहे भक्तांनी.